नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे काय? आज रविवार, सगळ्यांचं जेवण तर झालंच असेल. प्रत्येकांच्या घरी चिकन, मटण, फिश वगैरे असेलच. बघा, आज रविवार, आमच्याकडे एवढे सारे काम पडलेले आहे, राडा पडलेला आहे कामाचा. भांडी अजून झालेली नाही. हे बघा, भांडी पडलेली आहे, कपडे पडलेले आहे, पाणी भरून आहे. साईडच्यांचे कपडे धुवूनसुद्धा झालेले, वाळून झाले, परंतु आमचे कपडे अजूनही धुणे बाकी आहे. आज खूप कंटाळा आलेला आहे. भांडी पडलेली आहे, त्रास आलेला आहे. बघा, आई बाहेर गेलेली आहे, बाबा झोपलेले आहेत घरात. बघा, आमच्याकडे गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आलेली आहे. पण कसं, केसांना फुलं लावायची इच्छाच होत नाही, शौक नाही आहे तेवढा केसांना फुलं. केस पातळ आहेत ना, छोटे आहेत ना, गळत आहेत ना हिवाळ्याचे, त्याच्यामुळेच कसं फुलं लावायची इच्छाच होत नाही. जाड असले किंवा छान लांब लांब असले तर जुळ्यामध्ये लावू वाटतात. घरच्या घरी काय, मग ते फुलं उगवतात आणि ते पाकळ्या गळून जातात. असो, तरी सांगा कमेंट करून, तुमचे काम झाले का, तुमचे जेवण झाले का, आज सगळ्यांच्या घरात काय आहे जेवणात भाजीला सांगा. तरी बघा, आमच्या घरातले काम अजून बाकी आहेत. आज मनच नाही झाला, आज उदास आहे मन, कारण की मावशी नागपूरला मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिच्या पायाचं ऑपरेशन सांगितलेलं आहे. तिचा गुडघा पूर्णपणे सुजलेला आहे. गुडघ्यामध्ये पॉयझन झाल्यामुळे ते पॉयझन इन्फेक्शन सगळं तिच्या मेंदूपर्यंत गेलेले आहे. ती बडबड करत असते. डॉक्टरांनी उद्या ECG सांगितलेलं आहे. ECG नॉर्मल असेल तर तिचं ऑपरेशन होणार आहे. तरी सगळे माझ्या मावशीसाठी, मावशीसाठी प्रार्थना करा की ती लवकरात लवकर बरी हो. मी एक दिवस तिला पण घेऊन, चांगली झाली म्हणजे एक व्हिडिओ ब्लॉग काढणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतरही एक ब्लॉग काढू. तरी धन्यवाद.